हॅलो हॅलो ठीक. अंपायर्स मैदानावरती रेडी आहेत. आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूयात. श्री गणेशाला वंदन असणार आहे. तिथून जुदानी मातेला वंदन, ग्रामदेवता कुलदेवतेला वंदन करून आपण पुण्यात सर्व क्रिकेट रसिकांचं बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा SDL चषक 2024 मध्ये सर्वांचं स्वागत. 9:55 ला पहिला बॉल आहे. तो पहिला बॉल डिलिव्हर अजय. पहिला बॉल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पहिल्या सीमारेषेजवळ येतोय. क्षेत्ररक्षक हितेश तांडेल संघाचा कर्णधार चेंडूवरती मात्र पुढे येतोय. चेंडूला फील करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 धाव. पुण्यातील सर्व क्रिकेट रसिक, काडू, प्रेक्षक वर्ग, आपल्या उपस्थित असलेले सर्व आपले मान्यवर, व्यासपीठावरती कुमार कामेश गरज सध्या आपण पाहू शकतो, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आपल्याला मिळाले गेलेत. आजच्या अंतिम दिवसामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र कळलाय खाली झोन मध्ये कुठलाही खेळाडू नाही. चेंडू मात्र निघून जाईल सरळ डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रिजन मधून. पंच इशारा कळवताय. चेंडू सीमारेषा पार. घासपाडा SDL चौकार. बॅकफुटला गेला. चेंडूला मात्र फक्त ड्राईव्ह केलं गेलं. एकदम मात्र तिथे पाहायला मिळत आहेत. या वर्षाचा परफॉर्मन्स जर आपण पाहिला तर दोन्ही संघ मात्र बराबरीच आहेत. म्हणजे श्रीराम कसरालीचा संघ देखील त्या ताकदीनं मैदानावरती उतरलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण जरीमरी डोलिव एचा संघ विचार केला तर हा संघ देखील तेवढा ताकदीचा आहे. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहीत आहेत. कशावेळी कोणाविरुद्ध कुरघडी करायची हे दोन्ही खेळाडू मात्र अगदी जाणतात मैदानावरती. अजय बॅकफुटला गेलं. स्लॅश करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय. एक धाव तिथे घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मैदानावरती घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यानंतर होणाऱ्या ज्या मॅचेस आहेत, आजच्या दिवसातील ज्या बॅलन्सिंग मॅचेस आहेत, ते आपण सर्व संपूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने अजय कळण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या स्ट्रोक मात्र इम्प्रोव्हायझेशन केला. बॉलला मात्र पाठवून दिलं जाईल सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल. मिल्टा धावा 4. हा येतोय दर्जेदार SDL चौकार. त्या मैदानावरती सुंदर अशी सुरुवात मात्र पहिल्या सत्रामध्ये कळण्याचा प्रयत्न. अपील पंचांकडे झाली. स्ट्रॉंग अपील होती परंतु तिथून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःला थांबवलं. पुन्हा मात्र कंट्रोल नियंत्रण पाहायला मिळालं. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर पहिल्या षटकाचा खेळ आहे. तो पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपन्न होतोय आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा. परत ऍक्शन रिप्ले पहा. थोडंसं शफल झाले होते. बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न आणि चांगला डिसिजन पंच परशुरामजी पाटील सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. बॉडीवरती मात्र बॉल ब्रेच झाला. एक षटकाचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 11 धावा आहेत. तुम्हाला मिनिटं दिले गेलं. तिथून बरोबर 15 मिनिटांचा अवधी आहे. त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला मैदानावरती जवळपास 3 षटक आहेत. ती 3 षटक तुम्हाला मैदानावरती फेकायची आहेत. एक ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात पुण्याच्या मैदानाच्या दिशेने. व्यासपीठापर्यंत आपण पाहिलं तर आदरणीय गणपत पाटील साहेब आहेत, जगदीश पाटील साहेब,
बंधुता आहेत व्यासपीठावरती स्पर्धेचे आयोजन करण्यामध्ये उत्कर्ष पाटील, मनीषजी घरत आपल्याला पाहायला मिळतात. कामेजी घरत सध्या आपण व्यासपीठावरती पाहतात. आमच्या जोडीने कल्पेश मात्र सध्या जोडले गेल्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. चांगली स्कोरिंग करतात जिग्नेश पाटील देखील सध्या व्यासपीठावरती आहेत. आपले सर्व तरुण वर्ग देखील पाहायला मिळतात. चांगला फटका स्ट्रोक खेळला गेलाय. समोरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर महेंद्र मात्र तिथून चेंडूवरती पुढे सरसावले गेले. बॉलला फील्ड केलं. एक धावे तर एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात त्या 12 धावा. 1.1 ओव्हर्स. हितेश तांडेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र ज्या खेळाडूला पटकावला होता, महत्वाच्या क्षणी मात्र ज्याने चांगला खेळ दर्शवला होता तो खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वैभव मैदानावरती चांगलं फायरिंग करतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र बॉलला थांबवतील का तर नाही थांबवू शकणार. चेंडू मात्र निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला बीट करत सीमारेषेच्या पलीकडे मिळता धावा 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. फटका पहिला वैभवच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 13 धावा मैदानावरती बनवले गेल्या आहेत आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या 16 धावा. 16 ऑन दी बोर्ड. हो चांगला बॉल हाताळण्याचा प्रयत्न, थोडंसं सफल झाले करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर यष्टांच्या अगदी वरून चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पुन्हा ॲक्शन रिप्ले पहा. बरोबर यष्टांच्या बाजूने चेंडू आहे तो तिथून मात्र निघून गेलाय आणि अगदी बचावला गेला तसं मैदानावरती म्हणता येईल. वैभव 1.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावा धावफलकावरती आहेत श्रीराम कसराली संघाच्या 16 धावा. 16 हितेश. यावेळी दांडीगुल यष्टी दाखवली आणि ती यष्टी मात्र वाकवली गेली. वैभवची मात्र विकेट मिळेल. हितेश तांडेल विकेट टेकर खेळाडू आहेत, त्यानं विकेट मैदानावरती मिळवला आहे आणि फलंदाज वैभव जो आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता, जो मैदानावरती चांगला परफॉर्मन्स दाखवत होता, त्या वैभवला जावं लागेल तंबूच्या दिशेने. 7 चेंडूमध्ये त्याने 13 धावा बनवल्या आणि तो जातोय सध्या पावेल्यांच्या दिशेने. गॉन. बॅटर मैदानावरती दाखल होतोय मिस्टर रोहित वैते. एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे, तो मैदानावरती सध्या दाखल होतोय. गेल्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरणारा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित सध्या मैदानावरती दाखल होतोय. 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. धावा धावफलकावरती 16 धावा. 16 लॉस ऑफ 1 विकेट. आजचा दिवस जर आपण पाहिला तर हरेश्वरजी म्हात्रे आणि रवीजी भोईर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून खूप सारा शुभेच्छा असणार आहेत. आई जीवदानी आपल्याला उदंड आणि निरोगी आरोग्य देवो हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना असणार आहेत. ड्राईव्ह केला गेला चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुन्हा महेंद्र फ्रेम मध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. महेंद्रनं बॉलला अडवलाय. एक धाव मात्र पाहायला मिळतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत त्या मात्र 17 धावा 1 गडी बाद. डीबीएन लाईव्हची इंटर टीम आपण पाहतात. नयनजी तांडेल आहेत, धनंजयजी मांगेल आहेत, प्रवीण पाटील, इथून आपण बाबूदादा देखील पाहू शकतायत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये रोहित. चांगली प्रगती मात्र आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून सातत्याने पाहिली गेली आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा 6वा दिवस कव्हरेज करतायत. डीजे सुमित त्यांची इंटर टीम चांगलं काम करतायत. ऑफिशियल अंपायर्स म्हणून मैदानावरती पंच 3 चांगलं काम करतायत. ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने खेळण्याचा फटका छान आहे. सरळ चेंडू मात्र निघून जाईल. स्टेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमा पार. मिळतं धावा 4. SDL चौकार. आपले मान्यवर आदरणीय दीपेश दादा मात्रे यांच्या स्वागतासाठी चेंडू मात्र निघून गेला सरळ सीमारेषा पार आणि दीपेश दादा मात्रे यांचं स्वागत देखील चौकारानं केलं गेलं. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकानंतर धावा आहे धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 लॉस ऑफ 1 विकेट. मॅच बॉल येतो मैदानावरती पंच. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत वेळ जर आपण पाहिली तर कल्पेश आम्हाला दर्शवत आहेत. अजूनही जवळपास आपण पाहिलं तर 6 ते 7 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे हे षटक हाताळण्यासाठी.
आज डीबेन लाईव्ह वरती सध्या जर आपण पाहिलं तर नयन तांडेल वॉकी टॉकीवरून संपर्क साधत कॅमेरामॅन रोहितशी कशा प्रकारे कव्हरेज करायला हवं, तिथून बॅट्समॅनला कशा प्रकारे कॅप्चर केलं जाईल ह्या गोष्टी मात्र तिथून क्लिअरिफिकेशन केल्या जातात. 2 षटकांचा खेळ आहे, तो 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावा फलकावरती 21 धावा, 21 लॉस ऑफ 1 विकेट. वाघोबा जांभूलपाडा संघ आपण आला असाल तर आपली उपस्थिती आपण दर्शवायची आहेत, कारण की लगेचच तो मॅच देखील या मैदानावरती खेळला जाणार आहे. आजच्या दिवसामध्ये जे सर्व सामने आहेत आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. अंतिम सामन्यामध्ये आपण आजच्या दिवसामध्ये तो वेळ त्या मैदानावरती जास्तीत जास्त वेळ अंतिम सामन्यासाठी राहील याची आपण अपेक्षा बाळगणार आहोत. त्यामुळे तीच विनंती आहे, थोडंसं इथून घाई करा. आज तुम्हाला वेळ दिला गेला, 15 मिनिटांचा अवधी दिला गेला. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकायचे आहेत. 4थं षटक तुम्हाला मैदानावरती बरोबर त्या 5 ते 6 मिनिटांमध्ये ते देखील तुम्हाला मैदानावरती कव्हरेज करायचे आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती 21. 3रं षटक महेंद्र. पहिला बॉल मात्र बाहेरच्या दिशेने घेऊन गेले पंच परशुराम पाटील गंभीर सरमच्या दिशेने वळाले. वाईट बॉलचा इशारा करतो. धावा फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात संघाची एकूण धावा वाईटनं वाढली गेल्यात आणि जाऊन पोहोचते ती मात्र 22 वरती 1 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित विके यांच्यामध्ये श्रमता आहे मैदानावरती, परंतु स्ट्राईक वरती सध्या रोहित वैती यंग काढो. फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय कैलास होते, तिथून मात्र चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु कॅच नाही कॅरी करू शकले कैलास किनी. परंतु प्रयत्न चांगला होता, एफर्ट चांगला होता. झेलवरती येण्याचा प्रयत्न होता, झेल मात्र ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालं खेळाडूला. पहा एक्शन रिप्ले पुन्हा एकदा. कळण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून दूर खावण्याचा प्रयत्न केला, तिथून मात्र बॉलला कळण्याचा प्रयत्न, झेप घेतली होती चेंडूवरती पकडण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम मोमेंटला चेंडू मात्र हातामधून निसटला गेला. 1 धावाली, 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. 23 लॉस ऑफ 1 विकेट. राईट ओव्हर द विकेट सोडून दिला. त्याचा बॉल पुन्हा मात्र ऑफ टर्मच्या बाहेर जाईल. पंच वलटात वाईट बॉलचा इशारा करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावा फलकावरती एक्स्ट्रा मात्र जाऊन पोहोचतात 24 धावा. 24 लॉस ऑफ 1 विकेट. जरी मरी डोलीव संघाचं नाव घेतं तर उपसरपंच राकेशजी तांडेल साहेब यांचं देखील नाव घेण्यासारखं असं. रवींद्रजी वैद्य असतील, तिथून कांतीजी तांडेल असतील, अनेक नावं आहेत. बॅकफुटला गेले, फटका मात्र इम्प्रोव्हायझेशन केला. चेंडू मात्र सीमारेषे जवळ चालला. क्षेत्ररक्षक तिथून मात्र चेंडूवरती येतात. एफर्ट चांगलं लावले गेले आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न होतो मैदानावरतून आणि धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 2 ने आता मात्र वाढली जाईल. 2 ने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या 26 धावा. आयोजन कमिटीमध्ये आपल्या सर्व या गावातील गासपाडा गावातील ग्रामस्थ आयोजकांची खूप सारी मेहनत आजच्या 6व्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. पर्व 4था आहे आणि पर्व 4मध्ये आजचा अंतिम दिवस मकर संक्रांतीचा आजचा दिवस असणार आहे. पुलरलेनचा बॉल होता, त्याला मात्र योग्य ती दिशा मात्र पनिशमेंट दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. मिल्ट धावा 4. गासपाडा SDL चौकार. एक्शन रिप्ले आपण पाहिला असेल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता, लोअर फुलटच बॉल होता आणि लोअर फुलटच बॉलला पुरेपूर समाचार घेत असताना चेंडूला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात 30. 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मॅच बॉल आहे तो मैदानावरती जो दिला गेलाय. 30 धावा 1 गडी बाद आपण पाहू शकता. 2.3 षटकांचा खेळ संपला गेलाय. दोन्ही बलाढ्य संघात पॅकेज प्रमाणे संघात श्रीराम कसराळी झरीमरी डोलीव ए बॅटिंग करतोय. श्रीराम कसराळीचा संघ स्ट्रायकिंग वरती कर्णधार विकीच्या बॅटमधून फटका चांगला आहे. चेंडूला मात्र आपण पाहिलं सरळ पाठवून दिलं जाईल. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. विकी यांच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणीत गासपाडा SDL 6 6 रन. मध्ये आला बॉल आणि रेंज मधल्या बॉलला बहुतांश विकी कधी सोडत नाहीत. विकीनं मात्र आक्रमण केलं आणि विकी वैती यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर षटका ठोकला गेला. धावा 36. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटक्यामध्ये ताकद जास्त आहे. फोर्स केला बॉलला आणि क्षेत्र निवडलं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल मात्र सीमारेषा पार. विकी वैती यांच्या बॅटमधून आणखीन एक 6 6 रन. विकी मैदानावरती पहा पुन्हा एक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने गेले. बॅटच्या रडारमध्ये बॉल आला, त्याला मात्र ताकद वापरली, फोर्स केला बॉलला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. धावा 42.
पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिॲक्शन मात्र तिथे सध्या तंबूमधून आपण पॅव्हलियनमध्ये पाहू शकतायत. 3 षटकांचा खेळ आहे. तो 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने इथे मैदानावरती संपला गेलाय आणि या 3 षटकानंतर धावफलक्यावरती धावा आहेत. बॅटिंग करणारी टीम श्रीराम कसरळी संघाच्या 42 एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत आणि 6 चेंडूवरती मैदानावरती काय घडेल हे आपण पाहणारच आहोत. परंतु त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेकमध्ये ऐकूया DJ सुमित यांचं संगीत. थँक्यू. पहिलं 3 षटकाचं खेळ, तो 3 षटकाचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 42 धावा एक गडी बाद. 42 धावा एक गडी बाद. अंतिम शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत. अंतिम षटक करण्यासाठी ज्या खेळाडूंना मात्र चांगली कामगिरी केली होती तो भावेश मैदानावरती आला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूला देखील मिळाला होता. तो भावेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक इनवरती सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर रोहित मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. जो स्ट्राईक इनवरती आहेत रोहित वैती. पहिला बॉल फेस करेल. पहिला बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र वेगाने पुढे आले. बॉलला अडवलं, फेकी चांगली झाली, तिथून कलेक्ट देखील केलं गेलं. एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलक्यावरती आता वाढली गेली आहेत आणि जाऊन पोहोचते ते मात्र 43 धावा. 43 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.1 ओव्हर्स. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर इथून प्रोजेक्ट स्कोर दाखवतो स्क्रीनवरती 55 धावा. परंतु तो प्रयत्न मैदानावरती श्रीराम कसरळी करेल. जरी मरी डोली संघ एचा संघ विचार करतो या श्रेणी 50 धावेच्या थोडंसं खाली पण रोखण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होईल. परंतु या षटकामध्ये धावा त्यांना रोखायच्या आहेत आणि धावा दुसऱ्या षटकामध्ये बनवायच्या देखील आहेत. खेळण्याचा प्रयत्न बॅट चालकीशी एज होती. चेंडू मात्र पाठीमागच्या दिशेने, तिथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. एक धाव मात्र मैदानावरती कंप्लीट केली गेली. निलेश सोळंकी यांना आपण तिथे मात्र फील्ड करताना पाहिलं. एक धाव आली. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 44 धावा एक गडी बाद. यानंतर होणारा सामना आहे या मॅच मधील विजयी संघ त्यांच्या जोडीला असेल टीम वाघोबा जांभूळपाड्याचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. त्यानंतर शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि आई जीवदानी घासपाड्याचा संघ मात्र मैदानावरती खेळ. तिसरी मॅच, त्या मॅचचा विजयी संघ खेळ V24 चंदन सरशी. फटका छान प्रकारे खेळलाय. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला आणि रडार मध्ये आलेला बॉलला मात्र फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. इथून षटकार खेचलाय. बॅटर आपण पाहिलं तर रोहित यांच्या बॅटमधून आलेला सिक्सर 6 रन. मध्ये बॉलला सरळ मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथून मात्र सीमारेषेच्या पार पाठवलं आणि मिड विकेटच्या डोक्यावरून रोहित यांच्या बॅटमधून आलेला आपण सिक्सर पाहिला. धावा धावफलकावरती 50. आणखीन एक सिक्सर. शॉर्ट पुलचा फटका खेळलाय. सरळ चेंडूला मात्र उडवून दिलाय आणि या बॉल मात्र निघून गेलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. रोहित वैती यांच्या बॅटमधून आलेला आणखीन एक सिक्सर 6 रन. वेलकम अजिंक्यजी गरज साहेब पिंट्यादादा यांचं आगमन होतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आजच्या या फायनलच्या अंतिम दिवसामध्ये आपल्याला व्यासपीठावरती पुन्हा पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूमध्ये 15 धावा आतापर्यंत फेस केल्या गेल्या आहेत आणि टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली अब तक 56. 56 लॉस ऑफ 1 विकेट. आक्रमण आणि आक्रमण मैदानावरती करतात. एका बाजूने विकी, दुसऱ्या बाजूने रोहित या संघाचे दोन्ही महत्त्वाचे खेळाडू आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न रोहित यांच्या माध्यमातून झालाय. भावेशवरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा आक्रमण केलं मैदानावरती. हा बॉल देखील सरळ सीमारेषेच्या पार जाईल यात काही शंका नाहीत. आजच्या दिवसातील हॅट्रिक सिक्सर रोहित यांच्या नावावरती मात्र नोंदवले जातील आणि रोहितच्या बॅटमधून आलेला आणखीन एक सिक्सर. धावा धावफलकावरती 62 धावा. नंबर ग्रुपचा आमच्या हाय लीडर. या वर्षात हंगामामध्ये रोहित आणि विकी यांचा एक वेगळाच अनोखा फॉर्म मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच झालेला रॉकी ग्रुप चषकामध्ये देखील आपण या संघाला खेळताना पाहिलं.
भरपूर हा या संघाला आपण नेहमीच पाहिलेला आहे फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये खेळताना टॉप 5 टॉप 4 मध्ये नेहमीच आपण श्रीराम कसराळे संघाला पाहिलेले आहेत. परंतु जरीमरी डोलीव संघाला देखील मैदानावरती प्रयत्न करायचे आहेत. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावपलक्यावरती 62 धावा. शेवटचा बॉल खुल्या टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती झालाय, परंतु तिथून एक धाव मात्र प्राप्त होईल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. पंच 22चा इशारा करतायत. षटकाची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ योग्य दिशेने संपला गेलाय आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. त्या 63 धावा 63 लॉस ऑफ 1 विकेट. मैदानावरती बनवायच्या 64 धावा. 64 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे आपण पाहणार आहोत. परंतु सध्या या फर्स्ट इनिंगची आपण जी बॅटिंगची इनिंग कशा प्रकारे मात्र मैदानावरती खेळल्या गेल्या आपण पुन्हा पाहूयात. वैभव यांच्या 7 चेंडूमध्ये 13 धावा, विके यांच्या 10 चेंडूमध्ये 26 धावा, रोहित यांच्या 7 चेंडूमध्ये 21 धावा. 3 असे खेळाडू होते ज्यांच्या बॅटमधून डबल फिगरमध्ये धावा आल्या. 13, 26, 21 आणि एक्स्ट्रा होत्या त्या 3 धावा. अजयचं 1 षटक होतं, 11 धावा. पहिलं षटक हितेशचं, दुसरं षटक हितेश यांचं 1 षटक हाताळलं, 10 धावा, 1 विकेट. चांगली गोलंदाजी केली. महेंद्रांचं 1 षटक थोडंसं महागडे ठरले. 21 धावा महेंद्रच्या षटकामध्ये आला. तिथून भावेशवरती शेवटच्या षटकामध्ये आक्रमण झालं आणि भावेशच्या ठोकल्या 20 धावा. तर भावेशच्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. फॉल ऑफ विकेट होता तो 16 वरती 1च विकेट होता. त्याच्यानंतर विकेट आले नाहीत. चांगली धावसंख्या आहे. ती धावसंख्या मैदानावरती श्रीराम कसराळी संघानं मैदानावरती उभारले आहेत. आता या आव्हानाचा पाठलाग आहे. तो आव्हानाचा पाठलाग होऊ शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला मैदानावरती प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न कशा प्रकारे मैदानावरती होतील याची चर्चा आपण करणार आहोत. 64 धाव्यांचं लक्ष हे मैदानावरती ठेवलं गेलं आहे आणि 64चं लक्ष ज्यावेळी पाठलाग केला जाईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा या इनिंगसाठी जॉईन होतील द व्हॉइस ऑफ नारंगी द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक तुकाराम मांगेले सर आहेत. तर आपण इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत एक छोटासा ब्रेकमध्ये डीजे सुमित यांचं संगीत. अजिंक्य घरात दादा 1 नंबर. ग्रुपचा आमच्या हाय लीडर. उत्कर्ष पाटील दादा रुबाबदार. ग्रुपची शान ही हाय टायगर. अरे दारारा कायम राहणार आमच्या ग्रुपच्या या वाघांचा. दारारा कायम राहणार ग्रुपच्या या पोरांचा. थँक्यू धनंजय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणराला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला आई जीवदानीला वंदन करून आजच्या या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2024च्या आजच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी पुन्हा एकदा पहिल्या मॅचला जी सुरुवात झाली. एका बाजूला श्रीराम कसराळेचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला जरीमारी डोलीव एचा संघ आहे. बॅटिंग चांगली झाली आहे. तिथून श्रीराम कसराळीची स्टार्ट केला विकीनं, वैभवनं फिनिश केला जवळपास इनिंगला ते रोहितनं. 3 षटकार रोहितनं ठोकल्यात आणि रोहितच्या 3 षटकारांसाठी संदीप वैती यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आले. पहिला मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये 65 धावांचा पाठलाग करायचा जरीमारी डोलीवला एला. पण बघा पाठलाग करताना तुम्ही बाहेर ज्या वेळेला आल्या, मैदानाच्या बाहेर ज्या वेळेला येत होता, इनिंग संपत होती, त्यावेळेला प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचं की बाबा सकाळच्या सत्रामध्ये आतापर्यंत धावा होत नव्हत्या. 35, 40, 45 होत होत्या. आता 64 झाल्यात. याचा अर्थ आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. आज मकर संक्रांतीचा दिवस आहे. तिलगुल घ्या, गोड गोड बोला हा दिवस आहे. मग आजचा दिवस ज्या वेळेला वेगळा आलाय, मग मागे 40 झाल्यात, 45 झाल्यात, पण आता 65 होऊ शकतात. 65 धावांचा पाठलाग होऊ शकतो. याच विश्वासावरती तुम्हाला बॅटिंगसाठी जायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराळीचा संघ आहे. तुम्ही चांगली धावसंख्या उभारली आहे. आता ही डिफेंड तुम्हाला करायची आहे. ही डिफेंड नाही झाली तर मग जी बॅटिंग झाले 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि 64 धावांचा पाठलाग करायचा आहे इथून टीमला. आणि जरा पाहिलं आपण फिल्डिंग करणारी टीम त्यांनाही पाहिजे की इथून आपण 63 धावा केल्या, 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे जर पाहिलं तर इथून जी सरासरी राखायची ती 16ची. आता 16ची सरासरी राखायची असं म्हटलं जातं की ज्यावेळेला अशी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा त्यावेळेला प्रतिस्पर्ध्याने लगावलेले षटकार
त्याच्यापेक्षा एक अधिकचा षटकार ठोकावा लागणार. त्याने 5 षटकार ठोकले तुम्हाला 6 ठोकायचे आहेत, 7 ठोकायचे आहेत. मॅच होतो स्टार्ट. गोरक्ष आणि निलेश जोडी मैदानावरती. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू हा क्षेत्ररक्षक आहे तिथून वैभव होते. वैभव फेल करते तो पण 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण जो आत्मविश्वास आहे तो ठेवायचा आहे. कालचा दिवस जर पाहिला आपण तर 8 संघांचा पूल होता. वसई तालुक्यातील टॉपमोस्ट संघ होते, पण तिथून पुढे कोण आलाय? सर्वांना अपसेट करत सर्वांनाच धक्का देत मोरेगावचा संघ नाम्या बॉईज. म्हणून क्रिकेटचा खेळ आहे असा. स्वतःवरती विश्वास ठेवा. चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. बिग विकेट. निलेश सोलंकीला परतावा लागताय आणि यश लाभलंय विनीतला. गॉन. निलेशने फटका जरूर केला, पण फ्रंट लेग होता तो थोडासा स्क्वेअर ऑन झाला. थोडासा बघितला लेग स्टंपच्या बाहेर गेला, त्याच्यामुळे तुम्ही चेंडू बसून लांब गेलो. जी पॉवर जनरेट करायची होती ती पॉवर जनरेट नाही होऊ शकली. चेंडूचे थोडंसं जवळ येणं आवश्यक होतं. मिडल ऑफ द बॅट जर चेंडू नाही लागला तर चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये, बाहेर जाणार नाहीये. नवीन फलंदाज मैदानावरती अजय वैती. हुकमाचा एक काय नाव तुमचं अजय आहे. अजय इनिंग तुम्हाला इथून साकारायची आहे. विनीत ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. पंच वळतात. पंचाकडे इशारा झाला. व्हाईट बॉलचा तिथून इशारा झालाय. आणि विनीतला गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं होतं या स्पर्धेमध्ये. त्यावेळेला मी म्हटलं होतं की जर श्रीराम कसरेला धावांचं गणित जुळवायचं आहे, तो जुळवेल धावांचं गणित तो आपला गोलंदाज विनीत. तो धावांचं आणि विकेटचं गणित व्यवस्थित जुळवतोय तो गोलंदाज. गोलंदाजीला सज्ज झालाय. म्हटलं तर धावांचं आणि विकेटचं गणित तो जुळवत होता. कॅच तिथून होता. कॉट बिहाइंडचा तिथून प्रयत्न होता, पण यष्टीरक्षक मिस केलंय. हे होणार आजच्या दिवसभर, कारण आज ग्रँड फायनलचा दिवस आहे. आज या स्पर्धेमध्ये कोण विजेता ठरणार, या 4थ्या पर्वातली ट्रॉफी कोण घेऊन मिरवणार. बघा झेल सुटला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हाताळला गेला होता. फुलटॉस चेंडू होता. चेंडू खेळला. चेंडू चालला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चांगलं क्षेत्ररक्षण. थँक्यू डीजे. थांबा, बाउंड्री नाही झाली कारण तिथे विकी आहे. आणि विकीला पाहिल्यानंतर एकच ॲडची आठवण येते, कारण ज्या पद्धतीने विकीनं पहिल्या दिवशी तिथून फिल्डिंग केले, आजही फिल्डिंग केले. जसं अंबुजा सिमेंटचे ॲड येते, हे दीवार है जो टूटती नाही, तसा विकी आहे. विकी जवळ चेंडू गेला तर त्याच्या पारच होत नाहीये. फिल्डिंग लाजवाब विकीची. मिस टाइम स्ट्रोक झाला. चेंडू बराच वर झाला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पण वैभव आले मागून आवाज दिला. हा जेल माझा आहे. इट्स माइन. हा जेल माझा आहे, मी टिपणार आहे. वैभव आल्याने वैभवनं टिपलाय. हा जेल. अजयची खेळी संपले. विकेट गमावला. दुसरा झरीमारी डोलिवणं. धावांचं आणि विकेटचं गणित जुळवणारा विनीत आहे आणि विनीतनं दुसरा शिकार केलाय. वैभवनं चांगला जेल टिपलाय. विक्की आणि वैभव हे दोन असे खेळाडू आहेत. रोहितही तिथे आहे, पण दोन असे खेळाडू आहेत त्यांना दोन्ही आहे बॅटिंग आणि फिल्डिंग मध्ये प्रभावित करणारी कामगिरी नक्कीच केलेली आहे. कारण ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये खेळताना त्यावेळेला जे कॉम्बिनेशन जुळवायचं ते कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला जुळलंय. कसं टीमचं कॉम्बिनेशन जुळलंय. विनीत तिथे गणित जुळवतोय. कॉम्बिनेशन जुळलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 64 धावांचा पाठलाग करत होता. धावा आहेत 10 फलकावरती 4. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पाठलाग आहे 64 धावांचा. आता 18 चेंडूचा खेळ उरलाय आणि 18 चेंडू मध्ये करायच्या त्या 60 धावा. एक ब्रेक येऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया त्यावेळेला 60 धावांचा पाठलाग सुरू होईल.
थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकांना धावा आहे धावफलकावरती 4. आता बघा पहिल्या दिवशी ज्यावेळेला तुम्ही शेवटचा मॅच खेळला होता जरीमारी डोली तुम्ही 24 चेंडूमध्ये 24 धावा डिफेंड केल्यात. आता तुम्हाला 64 करायचं आहे. आव्हान फार मोठा आहे, टार्गेट बडा है, लेकिन कोई भी टार्गेट आपके साहस से बडा नहीं होता. कुठलंही आव्हान कुठलंही टार्गेट तुम्ही केलेल्या साहसापेक्षा मोठं नसतं. हारा वही आहे जो लढा नाही आहे. तुम्हाला ते लढावं लागणार. दुसऱ्या बाजूला गोलंदाज देतोय भाविक. मिस्टाईम स्ट्रोक झाला तिथून वेगाने चेंडूवरती पोहोचलाय तिथून क्षेत्ररक्षक रोहित पोहोचल्यात आणि रोहितनं बिलकुल एक अशी धाव घेतली होती चेंडूवरती पोहोचलं, झेल टिपला, गोरक्ष गॉन. धनंजय पाटील आणि आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये होतो त्यावेळेला मी म्हटलं होतं या गटामध्ये वैतरणा अ ब जे ग्रामीणचे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे जी इम्प्रूव्हमेंट होणं आवश्यक आहे, ती आहे क्षेत्ररक्षण. आणि श्रीराम कष्टाळीनं कदाचित तो थोडासा एक्झाम्पल सेट करण्याचा प्रयत्न केला आहे की क्षेत्ररक्षण तुमच्याकडे जर चांगलं असेल तुम्ही बॅटिंग करू शकता, चांगली बॉलिंग करू शकता, पण क्षेत्राची जोड लाभली तर काय होऊ शकतं हे श्रीराम कष्टाळीनं या आजच्या सामन्यामध्ये दाखवून दिले. नवीन फलंदाज मैदानावरती तुषार आहे. तुषार आहे पण तू हुशार आहे. चेंडूला सरळ धरलाय लॉंगनच्या डोक्यावरनं, सिक्सर, HDL षटकार. म्हटलं ना की तुम्ही आव्हानाचा इथे सामना करा किंवा आव्हानं तिथे पाठलाग करता यायला हवं तुम्हाला. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. धावफलकावरती 10 वरती जाऊन धावफलका पोहोचलाय. 3 विकेट गमावले तर टीमने, पण विकेट जाणार पण मोठे फटके यायला हवे या क्षणाला. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला लॉंगॉनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चाललाय, फील्ड केलं गेले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करत 2 धावांनी धावफलक धावून पोहोचलाय. तो 12 वरती जाऊन पोहोचलाय. भले सुरुवात तशी धमाकेदार नाही झाली जसं श्रीराम कसाळीच्या संघानं केली होती, पण इथून कमबॅक होऊ शकतं. कालचा एक मॅच होता नारंगी वर्सेस कोपरी. पहिले 2 षटकामध्ये धावा नव्हत्या होत, तिसऱ्या षटकापासून धावा होत होत्या. व्हाईट बॉल पंचाकडनं इशारा येईल. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा करतोय भाविक. गेल्या वर्षी सुद्धा या खेळाडूंना प्रभावित करणारी कामगिरी या मैदानावरती केली होती. आता तोही सज्ज झालाय क्वालिफायच्या रेसच्या दिशेनं श्रीराम कसाळीला घेऊन जाण्यासाठी. फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड, चेंडू खेळलाय, फील्ड केला जाईल वेगानं. चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोचलेत लॉंगॉनचे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. ज्यावेळेला तुम्ही 63 धावा केल्या त्यावेळेला जास्त काही करायचं नव्हतं. गोलंदाजाचा डिसिप्लिन राखायचं होतं, अनुशासन राखायचं होतं. लाईन टू लाईन तुम्हाला गोलंदाजी करायची होती आणि तीच गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न भाविकही करतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न महेंद्र यांनी केला होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे त्या धावफलकावरती 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडूचा खेळ उरलाय. 12 चेंडूमध्ये 50 धावा करायच्या आहेत. काल 2 मॅच झाले होते जिथून 12-40चं समीकरण होतं. आता समीकरण थोडंसं मोठं आहे. 12 चेंडू आणि 50 धावा. एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया या खेळामध्ये. चपाटीशी हाय खंबीर, चपाटीशी हाय खंबीर, चपाटीशी हाय खंबीर. विनोद पाटील दादा हाय आधार, दिलाचा राजा साथीदार, दिलाचा राजा साथीदार. नाद करू नका ग्रुपचा, इशारा असतो शब्दांचा. नाद करू नका ग्रुपचा, इशारा आमच्या शब्दांचा. अरे हे पावरला जुदानी ग्रुप घासपड गावाचा, हे पावरला जुदानी ग्रुप घासपड गावाचा.
बिलकुल पॉवरला आणि फार मोठी मेहनत या पूर्ण ग्रुपची आहे. प्रत्येकाने दिलेले योगदान, प्रत्येकाने दिलेली कमिटमेंट आणि प्रत्येकाने दिलेली त्याची महत्त्वपूर्ण वेळ हे कारणे लागले या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा इंडियाला चषकाला भव्य दिव्य करण्यामागे, यशस्वी करण्यामागे आणि सक्सेसच्या दिशेनं जो चाललाय घासपाडा इंडिया चषक, त्या पाठीमागे या पूर्ण टीमची मेहनत आहे, टीमने दिलेले योगदान आहे आणि त्याने दिलेला महत्त्वाचा वेळ आहे. अकुटप्याचा चेंडू होता, पुलचा फटका करण्याचा प्रयत्न, एकटे धावा सुटले, धाव घेण्याचा प्रयत्न महेंद्रने केलाय. परतावं लागतंय तिथून तुषार परतल्यात धावाच्या स्वरूपात. अजून एक विकेट गमावलाय टीम जरीमरी डोलीव. बरोबर 7 दिवसाचा अवधी राहिलाय. जे गाणं वाजले श्रीराम मंदिराचे आपण जे आतुरतेने वाद बघतोय, जिथून विराजमान होणार आहे आणि तिथून जय श्रीरामचा नारा जो गाजणार आहे. बरोबर 7 दिवसाचा अवधी आता राहिलाय. ज्या क्षणाची वाट अखंड भारतानं, हिंदुस्थाननं पाहिले आणि तो क्षण आता 7 दिवसावरती आता काउंटडाऊन तिथेही चालू झाले. जे भव्य दिव्य मंदिर बनते अयोध्येमध्ये, अवध नगरी ज्याला म्हणतोय, त्या अयोध्येच्या नगरीमध्ये जे कित्येक वर्षाचं, गेल्या 400-500 वर्षाचं जे स्वप्न सत्यात उतरणार आहे आणि ते पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुरलेला आहे. पायावरचा चेंडू होता, फ्लेक केलाय चेंडूला, डिस्टन्स किती अंतर होईल. इथून पहिल्यांदा आपण बघतो विकीने मिस्टेक केले. विकीच्या हातून चूक झाले, झेल टिपण्याचा प्रयत्न विकीने केला होता. विकी तिथून आले होते, झेल सुटलाय स्क्वेअर रिजन मध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता इथून मॅच जर पाहिलाय तर पूर्णपणे कब्जा करतोय किंवा पूर्णपणे आपल्या आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न श्रीराम कसराळीच्या एस संघाने केलाय. अकोटप्याचा चेंडू तर मिस केला, पाठीमागे एसटीच्या शरीरावरती आढळून जातोय चेंडू. शॉर्ट फायनल रिजन मध्ये 22चा इशारा झाला. दोन्ही टीम होत्या, एका बाजूला श्रीराम कसराली ए आणि दुसऱ्या बाजूला जरीमरी डोलीव ए. दोघांच्या नावामध्ये ए होता, अशासाठी मोठा संघ आहे दोन्ही आपल्या गावातील आणि अटॅकिंग खेळणारे. तो ए आहे, अटॅकिंग ॲग्रेसिव्हली खेळणारे संघ आहेत. क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथून फुलर लेन डिलिव्हरी हाताळली होती. रोहितनं बॅटिंग करताना प्रभावित केले आहे, पण रोहितनं आता गोलंदाजीमध्ये आपला पुन्हा एकदा जलवा चालू केलेला आहे. शरीरावरती चेंडू तिथून आदळलाय, पाठीमागे एसटीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहेत दाफलकावरती 16. आता प्रश्न राहिला फक्त 6 चेंडूचा लिगल डिलिव्हरीचा करणं. आव्हान आहे 48 धावांचं. मोठी धावसंख्या उभारली आणि मोठ्या धावसंख्येच्या दबावाखाली जरीमरी डोलीव हे संघ बॅटिंग थोडीशी कोलॅप्स झाली आणि त्याचा परिणाम आता 6 चेंडू आणि 48 धावा. वाघोबा जांभूलपाडा टीम कॅप्टन, वाघोबा जांभूलपाडा टीम कॅप्टन. चला आपण टॉससाठी या, टॉससाठी आपण या. जांभूलपाडा टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे, कारण आज जे टाईम आहे, टाईम लिमिट आहे. आज ज्या मॅचेस पूर्ण करायच्या आहेत, 9 मॅचेस ज्या पूर्ण करायच्या आहेत, त्याच्यामध्ये वेळ वाया जाणार नाही याची दक्षता प्रत्येक वेळा घ्यायची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, इनसाइड आउट खेळलाय चेंडू, कव्हरच्या डोक्यावर चेंडू चलाय, बॉर्ड लाईनच्या बाहेर आहे तोय घासपाडा एजीएल चौकार. चला पहिल्या चेंडूवरती चौकार आला. हर्षद जे गोलंदाजीला आलेत, क्लीन बॉल, पहिला चौकार, त्यानंतर प्लेड ऑन, चेंडू गेला सरला यष्टांवरती जाऊन आदळलाय. कैलासलाही परतावं लागतं. एक चौकार ठोकला कैलासनं. हा 5वा विकेट गमावलाय टीम जरीमरी डोलीव एच्या संघानं. विजय घरात दादाचा नाव आलाय ट्रेंडिंगला. विजय घरात दादाचा नाव आलाय ट्रेंडिंगला. विजय घरात दादाचा नाव
चला आता 4 चेंडूची फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण अजून 44 धावांचं जे लक्ष आहे, भलं मोठं लक्ष आता गाठायचं आहे. जे अशक्य पाय असं गोष्ट म्हणजे नेहमी सांगता अशक्य असं काही नाही आहे, पण क्रिकेटच्या खेळामध्ये काही गोष्टी घडल्यात, काही गोष्टी घडत नाही आहे. 1-2 वेळा आपण बघितलं मिरायकल झाल्यात. 6 चेंडूमध्ये 35, 37, 38 झाल्यात आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा, 4 धावा, 3 धावाही नाही झाल्यात. क्रिकेटचा खेळच असा आहे. काल आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीनं मोरेगावच्या संघानं गोलंदाजी केली होती, जुचंद्र वर्सेस मोरेगावचा तो मॅच, हितेंद्र पातीची तळपलेली बॅट आणि 3 चेंडू 5 धावा नाही झाल्यात. म्हणजे 12 चेंडू आणि तिथून ज्यावेळेला 27 धावा करायच्या होत्या, त्या 12 चेंडू 27 धावा तुम्ही 9 चेंडूमध्ये 22 धावा केल्या आणि शेवटीला 3 चेंडू आणि 5 धावा नाही झाल्या. असाही खेळ आपण मैदानावरती पाहतोय. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घड गेला याचा नेम नसतो. खाली राहिला, आवाज आलाय, आवाज आलाय, आवाज आलाय, बॅटचा तर आवाज आलाय, खाली राहिलाय, बॅटच्या खालच्या टोकालाही लागलाय आणि पाठीमागे यष्टीरक्षकांना टिपलाय जाईल. भावेशला परतावं लागतंय तंबूच्या दिशेनं. जो तो दिवाना दादाचा, जो तो दिवाना दादाचा, जो तो दिवाना दादाचा, रुबाब यो लाख मोलाचा, बनलाय साऱ्यांच्या आवडीचा, बनलाय साऱ्यांच्या आवडीचा, बनलाय साऱ्यांच्या आवडीचा, बहुजन विकास आघाडी. चला आपण जाऊया. फक्त आता 2 चेंडूचा खेळ राहिला, त्यानंतर टॉस होईल. वाघोबा जांभूलपाडा टीम आणि चालू सामन्यातील विजेता संघ या 2 संघादरम्यान लगेच मॅच स्टार्ट केला जाणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचं होतं ऑफ साईडला. कुशल आलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. हर्षद हे पूर्ण जर इनिंग बघितली 64 धावा. म्हणून म्हटलं ना, ज्यावेळेला 64 धावांचा पाठलाग करायचा होता त्यावेळेला तुम्ही मैदानाच्या बाहेर येत होता फिल्डिंग करून, त्यावेळेला तुमचं मोराल तुम्ही त्यावेळेला तुमचं जी देहबोली आहे ना ती सर्व काही दाखवून होती. तुम्ही जर विचार केला 63 धावा झाल्यात याचाच विचार केला तर परतनं थोडंसं कठीण असतं. तेच या मॅचमध्ये घडलंय आणि 63 धावा ज्या वेळेला झाल्या त्याच वेळेला जो दबाव क्रिएट झाला जरीमारी डोली ए वरती, त्या दबावामध्ये त्यांची बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली. असं नाही की बॅट्समन नव्हते त्यांच्याकडे, चांगली बॅटिंग ऑर्डर होती, पण त्या दबावाखाली ती कोलॅप्स झाली आणि श्रीराम कसरालीनं एक आउटरेट विन अशासाठी सांगतोय कारण मोठा विजय संपादित केला 4 षटकांच्या मॅचमध्ये. ज्यावेळेला तुम्ही 43 धावांनी विजय होता याचा अर्थ मोठा विजय तुम्ही संपादित केलेला आहे. त्याच्यामध्ये रोहितची इनिंग, विकीची इनिंग, वैभवची इनिंग कारणीभूत ठरले या मॅचमध्ये. मॅच समरी जरी पाहिली आपण, श्रीराम कसरालीने केले 63 धावा, विकीची 26 धावांची आक्रमक इनिंग, रोहितनं शेवटच्या क्षणी केलेला आक्रमण 3 षटकार, वैभवची 13 धावांची खेळी. हितेश फक्त होते ज्यांनी एकदा विकेट प्राप्त केला 10 धावा देऊन. बाकीचे तिन्ही गोलंदाजे महागडे ठरले. भावेश 20, महेंद्रच्या षटकामध्ये 21, अजयचे 11. पाठलाग करताना जरीमारी डोली हेचा संघ 20 धावा जमा करू शकला. तुषारने 1 षटकार जरूर ठोकला पण इतर फलंदाज नाही कामगिरी करू शकले. हर्षदचे 2 विकेट, विनीतचे 2 विकेट, एक भाविकच्या नावावरती, तर रोहितचं 1 धावांचं षटक आपण पाहिलंय. आता या मॅचचा